समाजाचा आशीर्वाद जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे. 100% ना 101% आरक्षण मिळालंच पाहिजे. 50% ओबीसीच्या हातून सरकारने अंत न पाहता मराठ्यांचा ते आरक्षण लवकरात लवकर मिळवून द्यावे ही सरकारला नम्र विनंती. या मराठा बांधवांशी संवाद साधूयात. त्यांना नेमकं काय वाटतं मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या या पदयात्रेसंबंधी थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, किती उत्सुकता आहे मनोज जरांगे पाटलांना भेटण्याची, त्यांना पाहण्याची? ॲक्च्युली आम्ही चंदननगर बायपास इथनं त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे. मनोज जरांगे पाटलांना आमचा पूर्णपणे प्रतिसाद आहे आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं मोक्षण करण्यासाठी उभा आहे. त्याच्यामुळं मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील यांच्यासाठी आम्ही स्वागतासाठी इथे तयार उभे आहोत. आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीमागे आहोत. पण काय वाटते, त्या आरक्षण मिळवून देऊ शकतील जरांगे पाटील? हो, 100%. या पुढे बोला, काय वाटतं? मी पाहतो तुम्ही बराच वेळपासून या ठिकाणी उभे आहात. मनोज जरांगे पाटील येत आहेत, काय उत्सुकता आहे? जरांगे पाटलांना भेटायची उत्सुकता आहे आणि मला आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळणारच. एवढ्या समाजाचा आशीर्वाद जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे. 100% ना 101% आरक्षण मिळालंच पाहिजे. बोला, काय सांगता तुम्ही? बराच वेळ या ठिकाणी थांबला. मनोज जरांगे पाटील येणार आहेत, तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल तर काय बोलाल तुम्ही? नाही, असेच पुढे जात जा आणि आपल्या मराठ्यांना आरक्षण भेटायलाच पाहिजे. 100% ना 101% भेटायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही सकाळपासून इथं थांबलोय. आरक्षण आहे, आमच्या हक्काचं आरक्षण, नाही कुणाच्या बापाचं. जरांगे पाटलाला आमचा पूर्णपणे प्रतिसाद पण आणि पाठिंबा पण आहे. पाहू शकता, खरं तर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या वाघोळीतील मुक्कामापासून आपल्या पुढच्या दौऱ्याला निघाले आहेत. मोठ्या संख्येनं रस्त्यामध्ये ठिकठिकाणी सकल मराठा समाज जो आहे तो एकवटला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी जोरदार तयारी केली आहे. काय सांगता? सर्वप्रथम सर्व मराठी बांधवांना जय शिवराय. मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंतरवली सराटी ते मुंबई पायदिंडी आरक्षण मिळवण्यासाठी जे नियोजन केलं आहे, या नियोजनासाठी पुणे शहरामध्ये दाखल होत असलेल्या खराडी बायपास चंदननगर येथील सकल मराठा बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषात मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करीत आहे. तसेच मराठा आरक्षण जे कोर्टात टिकल असं 50% ओबीसीच्या हातून सरकारने अंत न पाहता मराठ्यांचा ते आरक्षण लवकरात लवकर मिळवून द्यावे ही सरकारला नम्र विनंती आहे. अंत न पाहता सरकारने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी जी आहे ती हे करताना दिसत आहेत.